हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण बटाट्याची भाकरवडी तयार केलेली आहे ती आज आपण बघत आहे. मीडियम साईजचे 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 20-25 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. गरम तेलामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन त्यामध्ये आपण कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर परतून घेत आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे आणि सर्व आपण एकत्र परतून भाजून घेत आहे. यात छोटा 1 चमचा हळद पावडर आणि छोटा 1 चमचा आपण लाल तिखट पावडर टाकून परतून घेत आहे. काश्मीरी लाल तिखट पावडर आपण 2 चमचे टाकून सर्व मसाले आपण परतून घेत आहे. 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये घेऊन ओबडधोबडच बारीक कूट करून घेतलेले आहे ते टाकून आपण परतून घेतलेले आहे. आणि बटाटा आपण शिजवून खिसून घेतलेला आहे तोही टाकून परतून आपण सर्व भाजी एकत्र मिक्स करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलेल्या 4-5 बटाट्याची अशा पद्धतीने भाजी तयार करून घेतलेली आहे. शिजवून घेतलेली भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. भाकरवडी तयार करण्यासाठी आपण मैद्याचे पीठ मळून घेतलेले आहे. तर 2 वाटी मैद्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकून आणि 1 चमचा ओवा टाकून आणि 2 चमचे तेल टाकून आपण सर्व पीठ चांगले एकत्र मिक्स करून नंतर पाणी घेऊन आपण पीठ मळून घेतलेले आणि मळून घेतलेल्या पिठाचे आपण गोळे करून अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आणि लाटून घेतलेल्या पोळीवरती आपण तयार केलेली बटाट्याची भाजी सगळीकडे पसरवून लावून घेणार आहे आणि याचा आपण गोल रोल तयार करून घेणार आहे. तयार केलेल्या रोलच्या आपण वड्या कापून घेत आहे. तर अशा पद्धतीने बारीक मोठ्या वड्या कापून आपण त्याला गोल आकार देऊन थोडासा गरम तेलामध्ये आपण तळून घेणार आहे. तर भाकरवडी तळण्यासाठी आपण तेल चांगले गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण भाकरवडी तळण्यासाठी एक एक करून सोडत आहे. गरम तेलामध्ये आपण चांगल्या खरपूस अशा भाकरवड्या तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी घालून आपण बारीक मोठ्या अशा भाकरवड्या तयार करून तळून घेत आहे. आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण भाकरवड्या तळून काढणार आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रिस्पी आणि चटपटीत अशी भाकरवडी तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.